नमस्कार. गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. मित्रांनो, आज आपण मुंबईच्या मालाडमध्ये आहोत. मालाडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अजय भाऊ रोकडे जे आहेत निवडणुकीसाठी उभे आहेत, त्यांनी लढत आहेत. त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. साहेब, आज निवडणुकाचा जो प्रचार प्रक्रिया आहे, जवळजवळ काल 5 वाजेपर्यंत प्रक्रिया संपलेली आहे. सध्याची परिस्थिती जी आहे, आज सकाळचीच एक बातमी आहे की पैसे वाटताना बीजेपीचे जे विनोद तावडे आहेत, या सर्व गोष्टीकडे वंचित बहुजन आघाडी कशी बघते? वंचित बहुजन आघाडीच्या हिशोबाने बोलायचं झालं, हे धनदांडगे आहेत. त्यांनी परत ती मिलीभगत करून टीव्ही प्रेसला इंटरव्ह्यू दिले. जनता याच्यावरती काय विचार करेल, निवडणूक आयोग येऊन आचारसंहितेचा बहाणा करून प्रेस कॉन्फरन्स थांबवली गेली. आज सेंट्रल लेवलचा जो नेता आहे, तो नालासोपारा सारख्या ठिकाणी येऊन 5 करोड रुपये वाटून म्हणजे जनतेला खोटे हे करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्ही पहा, बीजेपीला किती जबरदस्त झटका बसलेला आहे की त्यांना स्वतःच्या हिमतीवरती जिंकून येण्याची अजिबात शाश्वती नाही. त्याच्यामुळे हे सर्व त्यांचं चाललेलं आहे. आणि म्हणूनच एवढा मोठा नेता येऊन स्वतः जर 5 करोड रुपये वाटण्याची वार्ता होत असेल, ते खरंच आपल्यासाठी मोठी निंदनीय बाब आहे. जनतेने यांच्यावरती विश्वास कसा टाकावा? जर हे खरंच जनतेच्या सेवेसाठी उतरले असतील, त्यांना पैसे वाटायची गरज काय? या लोकशाहीला यांनी काही नाही फासलेलं आहे. लोकशाहीच्या नावाखाली धूळफेक करतात, संविधान वाचवण्याच्या नावाखाली धूळफेक करतात आणि पैसे 5-5 करोड रुपये घेऊन वाटण्यासाठी जातात. हे मग यांचा काय अजेंडा आहे नेमका? की सर्व यांनी यांच्या मुठीत ठेवलेला आहे का? पैसे देऊन सर्व विकत घ्यायचा प्रयत्न आहे का? सर्व यंत्रणा यांच्या ताब्यात आहेत का? आणि त्या आहेतच, तुम्ही पाहतच आहात. ईडी, सीडी, निवडणूक आयोग वगैरे सर्व यांच्याकडे म्हणजे गहाण ठेवल्यासारखं वागतात. आजही त्यांची जी काही पत्रकार परिषद चालू होती ती पाहिली असता तुरंत तिथे निवडणूक आयोग आले आणि त्यांनी ती पत्रकार परिषद थांबवली. आचारसंहितेचा भंग आहे तो विषय वेगळा आहे, परंतु जे काय घडले ते तर जनतेसमोर यायला हवं होतं ना. आणि आता माहिती पडलं की गुन्हा दाखल केला. गुन्हे दाखल करणार असते, कारण लोकांना काय उत्तर द्यायचं, त्याच्यानंतर काय होईल पुढचं तर आपल्याला माहितच आहे. काय होणार आहे, काय नाही, काय कारवाई केली ते जगासमोर येणार का? नाही, कधीच येत नाही. आज भारतामध्ये जे सत्ता बीजेपीची आहे, अनेक ठिकाणी जे आहे बीजेपीचे जे कॅन्डिडेट अशा पद्धतीनं वारंवार होताना दिसलाय. ज्या वेळेला लोकांच्या निदर्शनामध्ये काही गोष्टी येतात, त्यावेळेला तात्पुरती त्यांच्यावर ऍक्शन घेण्याचा एक प्रकारचं करतात, परंतु पुढे काय होतं हे अद्याप कोणाला कळत नाही. तशाच प्रकारचा हा पण एक होईल असं वाटतंय तुम्हाला, की कारवाई होईल? काय वाटतंय? नक्कीच नक्कीच, हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. याचं पुढे काहीही होणार नाही. कारण विनोद तावडे आता तुम्हाला माहितच आहेत, केंद्रामध्ये त्यांचं मजबूत स्थान आहे. त्यांच्यावरती कारवाई करून बीजेपी असं काही करणार असेल असं मला वाटत नाही. कारण निवडणूक आयोग त्यांच्या घरीच आहे. ईडी, सीबी सर्व यंत्रणा त्यांच्या स्वतःच्याच आहेत. सर्वांवरती त्यांचाच कंट्रोल आहे. आता तुम्ही पहा, दिवसभर थोडा वेळ न्यूज चालली, आता न्यूजही बंद झालेली आहे जवळपास. आता दुसरं न्यूज चालू आहे. म्हणजे भरपूर मोठमोठ्या घटना घडतात आणि त्या घटना दाबण्यासाठी दुसरं प्रकरण उकडलं जातं. हा अजेंडाच आहे ना. आता तुम्ही सांगताय बीजेपी, आता हे एवढं मोठं प्रकरण आहे, 5 करोडचा विषय आहे. 5 करोडचा विषय असताना थोडं 1-2 दिवसामध्ये तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल. न्यूजच गायब होऊन जाईल टीव्हीवरनं. न्यूज चॅनल वालेच ते दाखवायचं बंद करतील. विरोधी पक्ष काय भूमिका निभावतील असं तुम्हाला वाटतंय? विरोधी पक्ष मला वाटत नाही एवढी जोरदार भूमिका निभावेल, कारण त्यांना फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरच उत्तर देऊ शकतात आणि तेच यांना बरोबर करू शकतील. परंतु माझा मीडियाला सवाल आहे, सध्या बाळासाहेब आंबेडकर यांना मीडिया जास्त हे करत नाहीये, आपण पाहिलंच आहे. बाकी हे जे बोलणारे पोपट आहेत ते 1-2 दिवस येतात, बोलतात, मॅनेज झाले की जरी ते गप्प बसतात. हे स्पष्ट आहे चित्र, आपल्याला माहितच आहे. यांच्यावरती काय बोलायचं आपण? आज तुमचा जो विधानसभा आहे, त्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत, जे म्हणजे आमदार आहेत. त्या ठिकाणी 3 मुस्लिम जे आहेत त्यांच्या साठी दिलेलं आहे. म्हणजे त्यांचं काम नाहीये की काय तुम्हाला सांगायचंय त्याच्याबद्दल? बघा, त्यांचं काम आहे की नाही हे जनतेलाच माहित आहे.
मीही त्यापैकी एक आहे, मीही तेथील स्थानिक आहे, रहिवासी आहे. म्हणजे मुस्लिम लोकांनी सुद्धा त्यांना नाकारले असं वाटतंय. स्वतः मुस्लिमांनीच त्यांना नाकारलेलं आहे. हा. कारण गेल्या मला वाटतं 2017 मध्ये असलम शेख यांनी एक आश्वासन दिलं होतं जनतेला की मी मालवणीचे इतके रस्ते बनवीन की सर्व हे होईल. आज तुम्ही मालवणीची अवस्था पाहताय, त्यांनी इतके रस्ते लावलेत की मालवणीमध्ये तुम्हाला स्वतःला यायला कम से कम 1 ते 1.5 तास लागला, जे अंतर 10 ते 15 मिनिटाचं होतं. ह्या पद्धतीचे त्यांनी रस्ते लावलेले आहेत आणि ते अजूनही तेच आहे. 2017 ते 2024 परिस्थिती ऍज इट इज आहे. ते कुठल्या तोंडाने लोकांना आश्वासन देतात की मी हे रस्ते बनवेन, मी हे करेल, ते करेल. पाण्याची सुविधा आजही रात्री 12-12 वाजता पाणी येतं, लोक परेशान आहेत. टॉयलेट, शौचालय, सार्वजनिक शौचालय तुम्ही पाहता मालवणीमध्ये, सार्वजनिक शौचालय हे नशाखोरीचे अड्डे बनलेले आहेत. बरोबर. मग मालवणीमध्ये तुम्ही जर गेले 15 वर्ष तुम्ही आमदारकी भूषवली, तर तेथील जनतेसाठी तुम्ही काय केलं? आता तुम्ही जे आश्वासनं देताय, हे आश्वासनं देतील, लोकांची सहानुभूती मिळवतील, परत 5 वर्ष गायब होतील. खोटं आश्वासन आहे. भूलथाप आहेत, सर्व भूलथाप आहेत. हमारा भाई, हमारा बेटा, हमारा नेता. जनतेला फसवण्याचं तुम्ही धार्मिक राजकारण करता, सामाजिक राजकारण करता. सुविधा कुठे आहेत? त्यांनी काय सांगितलं? आम्हाला रोजगार पाहिजे, आम्हाला हे पाहिजे. ह्या गोष्टी ज्या तुम्ही युवांना पाहिजे, जरुरी आहेत, त्या कुठे आहेत? त्या कुठेच दिसत नाहीयेत. तुमच्या फक्त 15 वर्षामध्ये तुम्ही सत्ता भोगली, स्वतःचं घर भरलं, बाकी जनतेसाठी तुम्ही काहीही केलेलं नाही. रामनवमीच्या दिवशी एकंदरीत तिथे जातीय तेढ निर्माण करून हिंदू मुस्लिमांची जी आहे त्या ठिकाणी माती भडकून मोठं दंगलीचं वातावरण तिकडं निर्माण झालेलं, अगदी दंगली सुद्धा झालेली. त्यावेळेला रस्त्यावरती उतरून शांततेचा संदेश आणि लोकांना शांत करण्यासाठी तुम्ही आवाहन केलं. रस्त्यावरती तुम्ही प्रामुख्याने उतरले होते आणि त्यावेळेचा जो प्रसंग आणि लोकांनी तुम्हाला आता या वेळेला या क्षणाला कुठल्या दृष्टिकोनाने बघत आहेत आणि तो काय प्रसंग होता, काय सांगणार? हे बघा, मालवणी जो आपला विभाग आहे हा साधारणतः पूर्णपणे मुस्लिम बहुल समाज आहे, विभाग आहे असं म्हणता येणार नाही. परंतु बऱ्यापैकी मुस्लिम इथे राहतात आणि त्याच पद्धतीने सर्व जाती धर्माचे लोकही आहेत, सर्व गुन्ह्यागोविंदांनी नांदतात. परंतु गेले काही दिवस काय चालू आहे, बाहेरील लोक येतात, मिरवणुका काढतात, इथे रामनवमी वगैरे अशा धार्मिक गोष्टी इथे होतात. मग त्या नको त्या ठिकाणी जय श्रीराम होतं, नको त्या ठिकाणी भोंगे उतरवण्याच्या गोष्टी होतात, नको त्या ठिकाणी मस्जिदमध्ये जाऊन मारण्याच्या गोष्टी केल्या जातात, तरुणांची माथी भडकवली जातात. ज्या तरुणांना रोजगार पाहिजे, शिक्षण पाहिजे, असं पाहिजे, त्या तरुणांना हे अशा पद्धतीने भडकवून दंगलखोराच्या आरोपामध्ये आतमध्ये टाकले जातात. रामनवमीच्या दिवशी जी काही घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे. त्यावेळेस सुद्धा स्थानिक आमदारांनी काहीही केलं नाही. जवळजवळ हजारो तरुणांवरती खोट्या केसेस टाकून आतमध्ये त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. मग ते स्थानिक तरुण जे मुस्लिम होते त्यावेळेस स्थानिक आमदारांना वाटलं नाही का बाबा हे आपले वोटर्स आहेत किंवा काय, यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्या मुलांचे जे नातेवाईक, आई वडील जे हंबरडा फोडत होते त्यांच्याकडे दुर्लक्ष का केलं गेलं? तेव्हा त्यांना कळलं नाही का? बाहेरील बीजेपीचे जे काही नेते मंडळी तिथे येऊन पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी धरणा धरून ते खोट्या केसेस बनवल्या गेल्या. त्यावेळेस मी स्वतः त्या ठिकाणी हजर होतो. त्यावेळेस पूर्ण दोन्ही साईडच्या जनतेला आपण आव्हान केलं, पोलिसांसोबत मी स्वतः तिथे हजर होतो. आपण तो माहोल शांत करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तरी देखील हे खोट्या केसेस वगैरे करून तुम्ही मालवणीच्या जनतेचं काय म्हणजे काय तुम्ही अशांतता का पसरवता? त्यांनी जेणेकरून हे धार्मिक इथे विवाद चालू होईल आणि यांचं राजकारण करून ते मतामध्ये याचं रूपांतर करतील, हा त्यांचा प्रमुख अजेंडा आहे. बाकी त्यांना जनतेच्या समस्यांशी काहीही घेणं देणं नाही. आम्ही ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना एक गोष्ट आम्हाला जाणीवपूर्वक जे आहे माहिती पडलं, आरोग्याची खूप मोठी समस्या आहे. काय त्या समस्या असतील? बघा, आरोग्यविषयक समस्या बोलायच्या झाल्या तर तुम्ही पाहत असाल आता 1 नंबर पासून ते पूर्ण अंबुजवाडी, खारोडी, धारीवली वगैरे ह्या प्रभागात कुठलंही असं सार्वजनिक रुग्णालय वगैरे असं नाहीये. जे काय आहे ते अपकमिंग आहे, ते गेले 5-5, 10-10 वर्षापासून त्यांची कामं चालू आहेत, 2017-2014 पासून. आणि मग इथे इमर्जन्सी जर काही होत असेल तर त्यांना शताब्दी हॉस्पिटल, कांदिवली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाकडे जावं लागतं. कुठल्याही प्रकारचे व्यवस्थित म्हणजे शाळा वगैरे अशा डिग्री कॉलेजेस वगैरे अशा मालवणीमध्ये नाहीये.
आणि लोक वर तोंड करून सांगतात हे फक्त मालवणीच असं आहे, मालवणीच्या बाहेरचा एरिया तर आमदारांनी व्यवस्थित बनवलाय आणि तिकडे लोक शिकलेली आहेत. मीठ चौकी झालं, तुम्हाला लिबर्टी गार्डन झालं, रायपाडा वळणाई या ठिकाणची तुम्ही उदाहरणं देता. तिकडे शिकलेली लोक आहेत, इकडच्या लोकांना तुम्ही शिकूच देत नाहीत. नशाखोरी इथे एवढ्या प्रमाणात आहे, ते शिकतील कसे? जर इकडचे लोक शिकतील तरच ते आपलं मीठ चौकी वगैरे वळणाई वगैरे त्यासारखा हा एरिया पण बनेल. मग तुम्ही इकडचा विकास होऊच देत नाही तर मग दुसऱ्या विभागाची उदाहरणं द्यायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अशा प्रकारची इथे वानवा आहे. ना शिक्षण व्यवस्थित आहे, नाही हॉस्पिटल व्यवस्थित आहे, आरोग्याविषयक काहीच नाही. गटार वगैरे तुम्ही बघाल, आता बघा बाजूला तुम्ही आलात आता, एवढे मोठमोठे गटार इथे आहे. तो जो 6 नंबरला लगून रोड यांनी बनवलेला होता, मोठा गाजावाजा करून तो लगून रोड बनवला. तुम्हाला सांगतो 2017 की 18च्या वेळेस काहीतरी म्हणजे तो बनल्यानंतर 2 वर्षापूर्वी तिथे अपघात झाला होता. एक झोमॅटोवाला तरुण, झोमॅटो डिलिव्हरी करणारा तरुण, तो लगूनचा जो ती संरक्षण भिंत नसल्यामुळे त्या नाल्यात पडून त्याचा ती दुर्घटना झाली होती. याला जबाबदार कोण? आमदार साहेबांनी ते गाजावाजा करून बनवला लगून रोडला, मग त्या दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार? बरोबर आहे. बाकी गोष्टींचं तुम्ही श्रेय घेण्यासाठी दोघेही जातात, सगळे जातात, मी केलं. मग ती दुर्घटना, त्या तरुणाचं जे काही नुकसान झालं, तो त्या नाल्यामध्ये पडला, जी दुर्घटना घडली, या दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार? या अशा प्रकारचा विकास तुम्ही केलाय हे पण तुम्ही जनतेला सांगा ना. गेल्या 5 वर्ष 15 वर्षात तुम्ही जे काही केले ते पूर्ण A to Z सगळं लिहून द्या. हे आमच्याकडनं घडलंय, याच्यासाठी आम्ही माफी मागतो जनतेची. ह्या गोष्टी ते दाखवत नाहीत आणि जे नाही केलं त्याच्यासाठी त्यांना ऍडव्हर्टाईज करावी लागते. लाडकी बहीण वगैरे अमका तमक्या. बघा, वाईट गोष्टींची ऍडव्हर्टाईज होते तुम्हाला माहितच आहे. यांनी ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच गोष्टींची जाहिरात करतात आणि जे नुकसानकारक आहे. आणखीन एक उदाहरण, आपला जो पट्ट्याचा रोड आहे, त्या पट्ट्याच्या रोडवरती मला वाटतं मागील वर्षी किंवा 1-2 वर्षापूर्वी एक दुर्घटना घडली होती. डेपोच्या इथं म्हणता? डेपोच्या बाजूला एक 3-4 मजली इमारत कोसळली होती. 3 ते 4 लहान मुलांसह 10 ते 11 जणांचा मृत्यू झाला होता. आता तुम्ही पहा, ऍज इट इज ते खंडर जसंच्या तसं पडलेलं आहे. मग हेच दाखवून यांना विचारा की तुम्ही काय विकास करणार आणि काय केलं आहे. तुम्ही आताही पाहू शकता ती जागा ऍज इट इज जसंच्या तसं ते घर पडलेलं आहे, त्याच परिस्थितीत आहे. आज त्या सर्व गोष्टीला कंटाळून इतर 2 कॅन्डिडेट जे मुस्लिम आहेत ते दिला असतील असं तुम्हाला वाटतंय का? आणि दुसरी गोष्ट, एक चळवळीच्या माध्यमातून तुम्ही जे काही आज सर्व समाजातल्या लोकांसाठी जे कामं केलेले आहेत त्याला बघून तुमचा चेहरा एक तुम्हाला एक संधी आहे असं तुम्ही म्हणताय? नक्कीच. मी माझ्या मते मला असं वाटतंय, समाजासाठी तर भरपूरच आहे, पण बाकी इतरही समाजासाठी आपण कामं केलेले आहेत, लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत. प्रामुख्याने कुणाला आर्थिक मदत असेल, कुणाला काय असेल, हे आपण आपल्या परीने मदत केलेली आहे. परंतु कसं, हे धनदांडगे आहेत. धनदांडगे काय करतील? धनदांडगे पैसा पाण्याचा वापर करून या सर्व गोष्टींना दाबण्याचा प्रयत्न करतील. परंतु माझा लोकशाहीवरती विश्वास आहे. मला नक्कीच वाटतंय की आपले जे काही मतदार बंधू भगिनी आहेत ते मला नक्कीच एक संधी देतील आणि मी त्यांच्यावरती, माझ्यावरती विश्वास टाकतील, तर असं मला वाटतंय. आणि पाहू आता ज्या पद्धतीने होईल पुढे, पण मला नक्कीच विश्वास आहे की मी नक्की जिंकून. खूप खूप धन्यवाद साहेब, तुम्ही दिलेला वेळ आणि रोखठोकपणे तुम्ही तुमची प्रतिक्रिया या ठिकाणी मांडलेल्या आहेत. हे होते अजय रोकडे, जे मालाड विधानसभेमधून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून ते लढत आहेत. पाहावं लागणार आहे, त्या ठिकाणी अनेक समस्या आहेत, त्यांनी जसं मगाशी मांडलेत. आरोग्याचा विषय असेल, त्या ठिकाणी गटाराचा विषय असेल, स्वच्छता प्रामुख्याने त्या ठिकाणी नाहीये, रस्त्याची तरी फार मोठी बिकट परिस्थिती त्या ठिकाणी आढळून आलेली. त्याचबरोबर तिकडे हिंदू मुस्लिमांच्या मध्ये भांडणं लावून असंतोष पसरून त्या ठिकाणी जे आहे दंगली सुद्धा घडवण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे तिथं घडलं होतं. या सर्व गोष्टीला पाहावं लागणार आहे की येत्या 23 तारखेला काय रिझल्ट लागणार आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे. इथेच थांबतो. पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा. माझ्यासोबत कॅमेरामन सचिन पुटगेसह मी विशाल टोणगे. धन्यवाद.